नमस्कार. कोण बोलतंय? लोकशाही टाइम न्यूजचा जिल्हा प्रतिनिधी बोलतोय सर, जालन्याहून. नमस्कार. बोला सर. सर, हे मंगेश साबळे जे तक्रार निवारण प्राधिकरण जे केंद्र आहे ना त्यांचं, हा. त्याच्यावर एक तक्रार आली होती बघा. कृषी हा, सहाय्यक तर ते- मुने साहेबच बोलतात ना आपण, देवपिंपरी तालुका गेवराई जिल्हा बीड. हो 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 हो. सर, काही थोडीशी माहिती लागत होती आपल्याला. बोला सर. आपण कार्यरत असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही गाव पोखरा योजनेमध्ये येतात सर, हा सर. त्या गावात आपण किती शेतीशाळा घेतल्या सर आतापर्यंत? 10 शेती झालं. 10 शेतीशाळा झालेल्या आहेत सर. आणि पोखरा योजना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये संत गतीने चालू असल्याचे कारण आहे का सर? कोणकोणते कारण आहे त्याचे? अशी काय झालं? म्हणजे माहिती भेटली आम्हाला का संत गतीने चालू आहे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणून. आता ते संत गती नाही म्हणता येणार त्याला, कारण चालू आहे व्यवस्थित. आता समूह साहेबांनी मिटिंग वगैरे घेतल्यात. असं का? आता ते ग्रामस्तरावर कमिटी नेमलेली असते. त्या कमिटीच्या मिटिंग घेऊन शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर केलेत आता. बर आता त्यांचं सळपाना करून अर्ज पुढे समितीला वाढवणं चालू आहे सध्या. बर. काही तांत्रिक अडचण आहे का सर त्याच्यामध्ये काही? ते आमचा थोडा प्रॉब्लेम आहे. आपण समजा एखादं शेतकरी जर जिओ टॅग जर केलं, दुसऱ्याचं करायचं बोललं परत ते ऍप परत बंद होते आणि परत त्याला चालू करावं लागतंय. असं का? ते मागच्या वेळेस सारखं ऍप नाही. मागच्या वेळेस जसं ऍप होतं सोपं एकदम सुटसुटीत, तसं ऍप नाही ते. त्यावेळेस जरा किचकट ऍप झालं, कारण ते जरा इश्यू त्या ऍपमध्ये सर्व्हरमध्ये इश्यू त्या. आणि प्रत्येक शेतकऱ्याचं काय ते लिगल डाटा वगैरे चेक करावं लागतंय. बरोबर. त्यांनी याच्या आजवर कुठल्या योजनेचा लाभ घेतलेला आहे का. आणि त्या पोर्टलला जर आपण ओपन करतो तर त्याला बराच वेळ घेत येते, 10-15 मिनिटं एक शेतकऱ्याची माहिती सांगायला. बरोबर. त्याच्यामुळे वेळ लागायला लागलाय शेतकऱ्यांना हे पुरसंमती मिळायला त्याला. बर. आणि सर, फील्डवर कसं आहे आपलं काम? फील्डवर आपण पोहोचतात का? हो सर. फील्डवर नेहमी असतात का आपण? हो सर. 2 दिवसाला 3 दिवसाला फील्डर असतो. असं का? फळबागाचे एमबी वगैरे फळबागाचे जे प्रस्ताव आहे ते पेंडिंग आहेत का काही? नाही सर, नाही, काहीच नाही. आता जेवढ्या लोकांनी भाऊसाहेब फुंडकर मध्ये ऑनलाईन केलं होतं आणि ज्या शेतकऱ्यांच्या लॉटरी पद्धतीने निवड झालेली आहे त्यांचं आपण जिओ टॅग करून पूर्वसंमतीसाठी तालुका स्तरावर पाठवलेलं आहे भाऊसाहेब फुंडकर मधलं. आता त्यांना ज्यावेळेस पूर्वसंमती बंद असल्यामुळे सध्या काही पूर्वसंमती मिळालेली नाहीत. पूर्वसंमती देण्याची प्रक्रिया ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस त्यांना पूर्वसंमती मिळून जातील. बरं. आणि सर, हे जे महाडीबीटी आहे आपलं, त्याच्यामध्ये जे शेतकऱ्यांचे प्रस्ताव येतात तर ते काही रिटर्न होत आहे का आपल्याकडून? तर डॉक्युमेंटची व्यवस्थित जर पूर्तता जर केलेली नसेल कागदपत्रांची, बरेचसे शेतकरी हमीपत्र अपलोड करत नाहीत, कोणी सातबार अपलोड करत नाहीत. आता काय झालंय, आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ॲग्रिस्टॅकचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तर काय झालंय, तुमच्या एखाद्या शेतकऱ्यांवर जर 40,000 जरी जमीन असेल तर त्या शेतकऱ्याला तलाठ्याकडनं ॲग्रिस्टॅकचा जेव्हा फार्मर आयडी जेव्हा जनरेट करून दिला त्यावेळेस त्यांना 40,000च्या ऐवजी 1 हेक्टर नव्याण्णव जमिनी त्यांच्या याच्यावर दाखवतात फार्मर आयडी वरती. आणि मग ते फार्मर आयडीवर 1 हेक्टर 99 क्षेत्र दाखवल्यामुळे आम्हाला ते पूर्वसंमतीसाठी क्षेत्र किती टाकायचे ते फार्मर आयडीवरून लक्ष देत नाही. मग त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला काय सांगितलं की 7 8 पण तुम्ही अपलोड करा त्याच्यासोबत. बरोबर. म्हणजे तुमचं क्षेत्र आम्हाला कन्फर्म कळलं ना की तुम्हाला किती क्षेत्रावरती फळबाग लागवड करायची आणि तुमचं 8 क्षेत्र किती आहे. समजा 2 हेक्टर आहे, 3 हेक्टर आहे, 4 हेक्टर आहे. मग त्यासाठी जर एखादी समजा नॉर्मल एखादी क्युरी जर असेल तर ऍडजस्ट करून घेतो आम्ही. पण जर मेजर जर क्युरी जर असेल तर मग त्यासाठी ते अर्ज आम्हाला परत पाठवावं लागतात ना. बरोबर. आणि आपल्या क्षेत्रामध्ये सर, कार्यक्षेत्रामध्ये जे गाव आहेत त्याच्यामध्ये महाविस्तार ॲपचे काम कसं चालू आहे सर? जोरात चालू आहे सर. आता जवळपास 100, 110, 120 जवळपास प्रत्येक गावामध्ये झालेले आहेत. आता जसे शेतकरी उपलब्ध होतील, ज्या शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्या शेतकऱ्यांनी जवळपास 90% शेतकऱ्यांनी ते महाविस्तार ॲप डाउनलोड करून घेतले सर. ज्यांच्याकडे आता साधे मोबाईल आहेत त्यांचे फक्त रजिस्ट्रेशन करून घेतलेले आहेत. बरोबर. आणि ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल त्यांनी जवळपास 90% शेतकऱ्यांनी फार्मर आपले महाविस्तार ॲप डाउनलोड केलेच आहे. त्यांना प्रत्येक गावामध्ये मिटिंग घेऊन आपण जनजागृती केलेली, सगळ्यांना सांगितलेले. माझे प्रत्येक गावामध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी काय शासनाचे नवीन काय अपडेट आले ते रोजचे रोज शेअर करत राहतो. कधी शेतीशाळा असतील ऑनलाईन विद्यापीठाच्या किंवा पाणी फाउंडेशनच्या शेतीशाळा असतील किंवा कुठे काही प्रशिक्षण कार्यक्रम जर असतील तर ते वेळोवेळी रोजचे रोज ग्रुपवर शेअर करतात. तुमचे आपल्या माध्यमातून आपलं यांचं चॅनल आहे की आपलं बीबीएल म्हणून भाऊसाहेब लवटे साहेबांचं. मग त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून पण आम्ही शेतकऱ्याला मार्गदर्शन करत राहतो वेळोवेळी. त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही माहिती पाठवत राहतो.
बरोबर बरोबर. आणि सर माझं असं आहे की माझं तुम्हाला इंट्रोडक्शन मी आधीच दिलं. लोकशाही टाइम न्यूज, जिल्हा प्रतिनिधी जालना, सय्यद इलियास आणि मंगेश साबळे युवा मंच जे आहे ना सर, त्याचं पूर्ण काम आपल्याकडेच आहे हो जालना हो जिल्ह्याचं. माहिती आहे मला. आता मागच्या किती 4-5 दिवसापूर्वी त्यांनी आपल्या लवटे भोनी याचं चॅनलचं उद्घाटन केलं ना. लोटे सरांनी तिथं ते उद्घाटन होतं त्यांचं हो 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 बीबीएलचं. हो. त्यावेळेस मंगेश साबळे पण उपस्थित होते, तुमचे तिथले आमचे तलाठी साळे तहसीलदार साहेब वगैरे. सुद्धा ऑनलाईन उपस्थित होते. बरोबर बरोबर. हा, तर माझ्या पाठीमागे थोडं दुसरं काही कारणामुळे मी काही उपस्थित राहू शकलो नाही. त्यांनी मला आमंत्रण दिलं होतं लवटे भाऊने. हो आणि लवटे भाऊचा माझा जवळपास 12-13 वर्षापासूनचा परिचय आहे जुना. हो हो. कारण मी कृषी बघत असल्यापासून ते आपलं पोर्टलवर मी तेच बघत होतो, तर तुमचा नंबर वगैरे आला होता आणि तक्रार आली होती थोडी कामामध्ये थोडं दिरंगाई म्हणून. आणि दिरंगाई थोडंसं फील्डवर कमी आहे म्हणून त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला कन्फर्मेशन करून घ्यावं एकदा. नाही, काय जर असेल तर पण आपण त्याच्यामध्ये परत काही जर होत असेल काही अडचणी असतील किंवा काही चुका होत असतील तर आपण ते परत सुधारणा करून घेऊ. त्याची काही अडचण नाही. सर कसं आहे माहिती आहे का, पोखराविषयी जनजागृती करा जास्तीत जास्त. आणि पोखरा आणि महाडीबीटी, मनरेगा हे ज्या योजना आहेत सर, हे शेतकऱ्यांसाठी संजीवनीचं काम करणारे हो योजना आहेत. आता आपण आता जसं शेतकऱ्यांनी अर्ज केला, जसं शेतकऱ्यांनी ज्या योजनेची मागणी केली हो हो त्या योजनेचा आपण त्यांना लाभ दिलाय आतापर्यंत तरी. हो. आणि काय झालं सर कुठल्याही त्याच्यामध्ये, शेतकऱ्याची आपण आतापर्यंत अडवणूक केलेली नाही. हो ना. आणि सर त्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, पोखराचा जो निधी येतो तो जागतिक संस्थांकडून येत असतो. हो, जागतिक बँकेचा निधी तो 6,000 कोटी यावर्षी मंजूर झालेला त्या 5 वर्षासाठी, पुढच्या 5 वर्षासाठी. आणि याच्या अगोदर पण सर मी पोखरा योजनेत काम केलेलं आहे, त्यामुळे मला पोखरा योजनेचं सगळं माहिती आहे. हो ना. आणि ते निधी कसं आहे दुसरीकडे डायव्हर्ट करता येत नाही. फक्त काय नाही, होतं, योजनेची अपुरी माहिती आणि जनमाहिती होत नाही, लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि त्याच्या प्रक्रिया थोडंसं किचकट झालेलं आहे बघा. आणि त्याच्यामध्ये पण काही अधिकारी, कृषी सहाय्यक जे आहे ना, त्याच्यामध्ये काय करायला भ्रष्टाचार करतात सर. मी काय सांगतो, त्याच्यामध्ये भरपूर असे आहेत हा सर. त्यांच्यासोबतही असतं आमचं. तुमचा भोकरदन जिल्हा सगळ्यात नंबर 1 ला आहे सध्या. तालुका भोकरदन. हो ना आहे. जालना जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, अकोला जिल्हा, याच्यामध्ये पोखरामध्ये जास्त भ्रष्टाचार झालेला आहे. विस्तार अधिकारी आताच निलंबन झाला सर. तो आपला चॅनल होता, आपल्या चॅनलच्या माध्यमातून चव्हाण जे विस्तार अधिकारी जो होता ना, ज्याचं निलंबन झालं आणि ते प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं. हो बरोबर आहे. तो ऑपरेशन आपल्या चॅनलच्या माध्यमातून झालं होतं. आणि ते शिवारी शेळके आपले तिथले जे सरपंच होते ते आपले मित्र आहे आणि ते त्याच्यामध्येच काम करणार, त्यांच्याच तक्रारीवरून तो स्टिंग ऑपरेशन झालं होतं सर. आणि सर याच्यामध्ये कसं आहे का, थोडंसं हे बघा, बाकीच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये जर भ्रष्टाचार झाला ना तर त्यांना काही नाही, पण आपला एक कृषी विभाग जे आहे, शेतकऱ्यांचा 1 रुपया सुद्धा भ्रष्टाचार झालेला असला तर मंगेश साबळे युवा मंच जे आहे सर, त्याच्यामध्ये 100% काही अडचण नाही. तर थोडंसं तेवढं हे राहू द्या आणि सहकार्य करा शेतकऱ्यांना. काही अडचण नाही. तुमच्या माध्यमातून, आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून आपण काय जे शेतकऱ्यासाठी काय करता येईल ते आपण सर्व काही करायला तयार आहेत. हो. आणि ज्या काही नवीन योजना असतील, काही जानकारी, कोणकोणत्या योजना चालू आहेत, कोणकोणत्या, आता त्याच्यामध्ये मला वाटतं गोट फार्मचं बहुतेक अजून सुरू नाही बहुतेक. नाही. शेळी पालनचं जे होतं आता पोखरामध्ये त्यांनी सुरुवातीला दिलं होतं ऑनलाईन करण्याचं ऑप्शन. सध्या काय केलंय त्यांनी वरून बंद केले. कशामुळे की भूमीन जे प्रमाणपत्र आहे त्याला कुटुंबाची मर्यादा पाहिजे आणि त्या कुटुंबाच्या मर्यादेमध्ये असूनच त्याला भूमिहीन पत्र. आणि त्याचं कार्यक्षेत्र जे आहे भूमिहीन प्रमाणपत्राचं, आता जे आजवर जे दिलं जात होतं ते फक्त गावापुरतं मर्यादित दिलं जात होतं. पण त्याचं कार्यक्षेत्र काय, भूमिहीन कसं समजलं जातं किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये कुठे जमीन नसायला पाहिजे त्यालाच भूमिहीन म्हणता येईल ना आपल्याला. पण दिसतं तेवढं गावापुरतं कार्यक्षेत्र असल्यामुळे बरेच लोकांनी बोगस प्रमाणपत्र काढून ते ऑनलाईन करायला लागले लाभ घेण्यासाठी. मग त्याच्यामुळे ते दिशाभूल झालेली ना शासनाची पण. बरोबर. त्याच्यामुळे आता काय केलं, पोखरा जे आहेत अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांनी स्वतः पत्र दिले आणि ते पत्र देऊन त्यांची योजना स्टॉप करायला लावली. आणि आपले तक्रार निवारण प्राधिकरणाचे जे लोटे साहेब आहेत त्यांच्या संपर्क राहा, ज्या योजना असतील त्यांच्या चॅनलच्या काय अडचण नाही. ऐका ना, थोडा लवटे साहेबांचा माझा थोडासा गैरसमज झालाय काल एका प्रकरणामध्ये. माझा या काय अर्थार्थी काही संबंध नाही त्याच्यामध्ये, त्या प्रकरणामध्ये. बरोबर. त्या माझ्या मॅटर मध्ये काल सर. आणि त्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, काही जास्त करून जे शासकीय अधिकारी असतात ना, त्यांच्यामध्ये, त्यांच्या नजरेमध्ये एक पत्रकाराची छवी वेगळी राहते. त्यांना वाटतं पत्रकार म्हणजे सगळेच भ्रष्ट असतात किंवा नाही. आम्ही आतापर्यंत कधीच मानलं नाही. आता मी तुम्हाला म्हणतो ना, लवटे भाऊचा आणि माझा 10-12 वर्षापासूनचा संपर्क आहे. हो ना.
पण आतापर्यंत असं कधी नाही झालं. पण ते काल थोडा एका प्रकरणामध्ये काय झालं, त्यांनी ते पवार म्हणून जे आहेत माजलगावचे सब डिव्हिजनचे सुपरवायझर, त्यांची काहीतरी मुलाखत घेतली. त्यांचा मला फोन आला. मी त्यांना मला काय अडचण, मी भाऊ बोलतो म्हणलं, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. हो ना, हो ना. मग ते थोडं पवार साहेब थोडं मिसगाईड त्यांना कोणाला करण्यात आलं, लवटं बोल करण्यात आलं की मुने साहेब असं म्हणले तसं म्हणले. बरोबर बरोबर. आता मी त्यांची पवार साहेबांची बाजू घेण्यासाठी मी लवटे बोलणार होतो, तर त्यांनी माझीच बाजू त्यांनी त्यांच्या विरोधात टाकली, कोणाच्या लवटे भाऊच्या विरोधात टाकली. मग ते आता चुकीचा गैरसमज झाल्यामुळे ते अडचण झाली. हो ना, हो ना. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो भरपूर असे, आता तुम्हाला सांगतो आमच्या फील्डमध्ये जे मंगेश सावळे युवा मंचमध्ये जेवढे पण पत्रकार काम करतात ना सर, आता तुम्ही रामेश्वर दरेकरचं नाव ऐकलंच असतं. हो, ऐकलं. ते बस आम्ही एकाच लॉबीचे धरून चालत. तुम्ही लवटे सर, मी झालो, मी म्हणलं ना लवटे बोला. आता लवटे भाऊचा मला लवटे सरांचा मला मागच्या 8 दिवसापूर्वी फोन आला. ते म्हणले माझं जे गाव आहे देवपिंपरी गाव, ते आपल्याला नैसर्गिक शेती मिशन मध्ये घ्यायचे. म्हणलं भाऊ मला काहीच अडचण नाही घ्यायला, आपल्याला फक्त 125 शेतकरी पाहिजेत सेंद्रिय शेती करणारे. त्यांना आपण पुरेपूर आपलं सहकार्य राहील योजनेमध्ये, ज्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे काय जे लाभ त्यांना देता येईल आपल्याला, सगळा आपण लाभ त्यांना देण्याचा प्रयत्न करू. काय अडचण, मला कामच करायचं ना, आणि मला काय थोडं घरून द्यायचं, माझ्या शासन द्यायला तर मला द्यायला काहीच अडचण नाही ना. हो ना सर. आणि त्यांची शेतकरी उत्पादक कंपनी लवटे भाऊची, मला तुमच्या कंपनी अंतर्गतच आपण ते लाभाचं वितरण करू म्हणलं शेतकऱ्यांना. तुम्हीच शेतकरी निवडा, मला सांगा त्यांच्याकडे आपण ते सेंद्रिय शेतीचे जे काय काय असतं निविष्ठा वगैरे तयार करायचे असेल साहित्य, ते सगळं साहित्य घेऊ आपण, निविष्ठा तयार करू, आपल्या स्वतःच्या शेतामध्ये वापरू, आपली जमीन सेंद्रिय करून घेऊ, सेंद्रिय माल पिकू, असं मी लवटे भाऊ मागच्या आठवड्यातच बोललोय. बरोबर बरोबर. हा. आणि आता पुढच्या महिन्यात ते गाव निवडणार नैसर्गिक शेतीमध्ये, सेंद्रिय शेतीमध्ये, त्याच्यामध्ये म्हणलं की आपलं गावाचं नाव देऊन टाकू. ते म्हणले मी एस साहेबाला बोललोय, बीडच्या सावळे साहेबांना, त्यांची काय अडचण नाही म्हणलं, त्यांची काय अडचण नाही म्हणलं, माझी बी काय अडचण नाही म्हणलं, मला तरी काय करायचं, कुठं कोणाला तरी देणंच आहे म्हणलं, तुमच्या गावाला नाही तर दुसऱ्या गावाला देणंच आहे ना. बरोबर. तुम्ही जर समजा इच्छुक जर असाल, उत्स्फूर्त जर असाल करण्यासाठी, चांगलं काम जर घडत असेल, होत असेल एखाद्या गावाचं जर चांगली गोष्ट, तर म्हणलं मला काय करायला काय अडचण नाही म्हणलं. हो ना, हो ना. हा. धन्यवाद मुने साहेब, आणि सहकार्य राहू द्या. काहीच अडचण नाही. फक्त तेवढं तुम्ही माझ्या वतीने फक्त लवटे बोला एवढं सांगा की बाबा तुमचं ते काल जो गैरसमज झालेला तेवढा फक्त मनातला काढून टाका. ते आता काय गैरसमज नाही, काय ह्या गोष्टी मी नाही बोलू शकत. आता ते तुमच्या ह्याच्यातले तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांना बोलून घ्या. आणि धन्यवाद, खूप चांगलं तुम्ही हे केलं. ठीक आहे.